पाणी द्या. गणूर ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोंडून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून बाहेर महिला व पुरुषांनी हंडा घेऊन केले आंदोलन. चांदवड तालुका हा वर्षानुवर्ष पाण्यासाठी दुष्काळी म्हणून ठरला गेलेला आहे. त्यामध्ये वर्षाच्या मार्च महिना लागताच काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची चाहूल ही लागली जाते. त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील गणूर ग्रामपंचायत कार्यालय येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी 3 महिन्यांचे पाणीपट्टी हे बिल अदा करून घेतले असून तरी नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. त्या संदर्भात गेल्या 3 महिन्यांपासून ग्रामपंचायत कार्यालयास वारंवार पत्रव्यवहार करून व तोंडी सांगून तरी आज पावेतो पाणी मिळाले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी व महिलांनी आपल्या डोक्यावर हंडे घेऊन ग्रामपंचायत कार्यालयासमोर कार्यालयामध्ये सरपंच, ग्रामसेवक यांना व अन्य कर्मचारी यांना आतमध्ये ठेवून बाहेरून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून आंदोलन करण्यात आले व पाणी द्या अशा घोषणाबाजी केल्या. या संदर्भात महिला व पुरुषांनी अधिक माहिती दिली. तर या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक देविदास जाधव यांनी. चांदवड तालुका हा कायमस्वरूपीचा दुष्काळी हा ठरले जातो आहे. त्या अनुषंगानेच आज चांदवड तालुक्यामध्ये काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न उद्भवत आहे. त्याच अनुषंगाने मी आज चांदवड तालुक्यातील गणूर येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आलेलो आहोत. त्या ठिकाणी गेल्या 3 महिन्यापासून तिथल्या नागरिकांना पाणी नाही, पिण्याचे पाणी नाही. त्या संदर्भामध्ये त्यांनी या ग्रामस्थांनी त्या ग्रामपंचायत कार्यालयाला टाळा ठोकला आहे. माझ्या पाठीमागे बघता हे संपूर्ण हा टाळा ठोकलेला आहे. आपल्यासमोर काही बोलणारे काही महिला आहे, त्यांची संपर्क साधणारे. काय सांगाल ताई? बाई बाबाजी ठाकरे, गणूर तालुका चांदवड. आज 3 महिने झाले तसा पाण्याचा ठेपा नाही. इकडून गुंडा आणि तिकडून गुंडा आणि म्हातारा माणूस डोक्यावर गुंडा घेऊन काल परवा दिवशी माझा पाय मोडावर आला होता. हा पाय जर मोडला समजा तर कोण माझा हा सरपंच आम्ही निवडून दिला, सगळ्या गावा मिळून निवडून दिला, म्हणजे तो कशा करता दिला. तुम्ही दुसरं काही करू नका पण आम्हाला निदान पाणी तर पाहिजे ना, हा तर प्रश्न आहे ना. मेन पाणी तर द्या ना. दुसरं बाकीचं करा ना तर काही आम्ही मांडती नाही, मांडलं बी तर तुम्ही देऊ शकते नाही, पण निदान पाणी तर पाजलं पाहिजे का नाही. आज म्हणू आम्ही पाणी द्या, उद्या म्हणतो पाणी द्या, पण पाणी नसते. फक्त काय सांगा ते खोटं आश्वासन देऊन मोकळे होते. आज काय सायपिंग जोडू राहिलो, उद्या काय सायपिंग वाहून गेली, परवा काही पाणीच पाईप फोडून टाकले, म्हणजे असं सांगून मोकळे होऊन जाते. आणि पहिल्या पाणपट्ट्या अगोदर वसूल करून घेते आणि बस पुन्हा जे गावाचं त्या पुन्हा पाण्याचं नाव घेते नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी काही नागरिक आहे बोलण्यासाठी, त्यांची संपर्क साधण्यात. काय सांगाल तुम्ही? पण 3 महिन्यापासून आमच्या ग्रामपंचायतीमध्ये पाण्याचा अशी टंचाई सुरू झाली. खऱ्या अर्थानं चांदूरपासून 4 किलोमीटर अंतरावर असणं आमचं गणूर गाव, ग्रामीण भागाचा श्री गणेशा म्हणजे गणूर. आणि त्या गणूरमध्ये जर अशी शोकांतिका पाण्याविषयी असेल तर काय बोलता येईल त्या संदर्भात. अशी या गोष्टी खरंच तर यासाठी ग्रामपंचायतीचा ढिम्म कारभार हाच आणि ढिसाळ नियोजन हेच या प्रक्रियेला याच्या आधी सरपंच झाले, याच्या आधी पाण्याचे एवढे प्रॉब्लेम झाले असतील पण ते सोडवले गेले असतील. सोडवायचा कुठलाही ही ग्रामपंचायत निर्णय घेत नाही, निर्णय होतच नाही आमच्या ग्रामपंचायतमध्ये. आणि आमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणशीला एक आमदार निधी का खासदार निधी का मुख्यमंत्री निधी असं तर काही अजून आलंच नाही. असणाऱ्या 15 वित्त आयोगातून कुरतडून खायचं काम चाललं, त्याच्यातूनही कामं नीट होत नाही. वित्त आयोग तो संपला जातोय, मग पैसे जाता कुठं आणि ग्रामस्थांची ही गैरसोय का, हाच आमचा खरा तर प्रश्न आहे. त्याचप्रमाणे आणखी एक काही कार्यकर्ते आहे, त्यांची संपर्क साधणार. दादा काय सांगाल तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयात? आज ही ग्रामपंचायत इतकी निर्दयी झाली आहे की आज ती लोकांच्या जीवावर उठली आहे. गावात 3 महिने झाले पिण्यासाठी पाणी नाही. शासन सांगतं का हागंदरीमुक्त गाव करा. इकडे जर प्यायलाच पाणी नाही तर हागंदरीमुक्त करायला म्हणजे टॉयलेट न्यायला पाणी आणायचं कुठून. आज अशी परिस्थिती आहे गावची का एवढी दयनीय का ते आपण शब्दात सांगू शकत नाही. याच्यात उद्रेक होऊन आज ग्रामपंचायतीला टाळा ठोकण्यात आलेला आहे. जोपर्यंत ते आम्हाला लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आज ते कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक मॅडम यांना आम्ही बाहेर येऊन देणार नाही, ही एक ग्वाही देतो. आतापर्यंत तुम्हाला कशाच पद्धतीने पाणी? आमच्या इथे महिन्यात 40 पाणी येतं फक्त, ते आम्ही साठून पितो. आज आणि 150 रुपये पाणीपट्टी, एवढी जाचक पाणीपट्टी इथे लावलेली आहे तरी पण ते पाणी व्यवस्थित देत नाही. दर महिन्याची त्यांची जी काही वर्षाची जी घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, ही वसूल केली. मात्र आत्तापर्यंतही त्यांना पाणी पिण्यासाठी 3 महिन्यापासून वाट बघावं लागत आहे. डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड.
आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा. तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.